दर्शन सुनील बोडगे. सर्वप्रथम देवाच्या इतिहासामध्ये त्यांच्या पराक्रमाला कार्य रंजनवाला तोरणाई असे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना माझा कोटी प्रणाम. हजारो वर्षाच्या वैदिक गुलामगिरीला सुरुंग लावणारे धर्मभाषा तत्वज्ञानाचे महान भाष्यकार विषमता अन्याय अंधश्रद्धा व दैववाद कर्मकांड आणि दारिद्र्य यामध्ये बोलणाऱ्या जनलोकांना वाचवणारे संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 साली पुणे जिल्ह्यातील इंद्रायणकाठी देऊ या गावामध्ये मोरे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांकडे महाजनकी मध्यस्थे सावकाराचे ही सावकार होते. त्यांनी अनेकांना कर्जे दिलेली होती. संत तुकाराम महाराज भागवताच्या डोंगरावरून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांनी लोकांना दिलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळापोटी त्यांनी ती कर्जे खाते इंद्रायणकडून सावकारशाही नष्ट केली आणि रयतेला कर्जमुक्त करणारे हे जगातील पहिले संत आहेत. बुद्धीच्या जगाला देखला डोळा म्हणून कळवळा येत असे असा मला तुकोबारायांनी भक्तिमार्ग स्वीकारला. तुकोबारायांची वाणी रसाळ आणि मधुर अमृतवाणी कर्जात राहावी असे तुकोबारायांचे शब्द असायचे. माणसाने यायचं पण करायचं काय, मानव म्हणून जवळचं पण मिळवायचं काय, आयुष्याचा प्रवास करताना साधायचं काय, या सगळ्या जगद्गुरू मार्गदर्शन करत होते. नदीच काही असतं सागराजवळ मिळणं, हत्ती जाता जाता गावाला पाणी देत जाते. लोक माणसांची तृष्णा भागवत जाते. झाडं पानं फुले यांना भरवत जाते आणि अंतिम ध्येय सागराजवळ मिळते. म्हणजे सागराजवळ मिळणं हा मोक्ष झाला. मानवी ही जीवनाचा तसा प्रवास आहे. आम्ही आमच्या जगण्यामध्ये लोक माणसांचं कल्याण करावं. आम्ही आमच्या जगण्यामध्ये लोक माणसांना उच्चवून न्यावं. आम्ही आमच्या जगण्यामध्ये लोक माणसांची मदत करावी. आम्ही आमच्या जगण्यामध्ये लोक माणसांशी प्रेम जळावी आणि अंतिम ध्येय परमेश्वर गाठावा म्हणजेच मोक्ष मिळवावा.